सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संगीत. सर्वप्रथम तुम्हाला गांधी जयंतीच्या शुभेच्छा. आज 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती. महात्मा गांधी हे महापुरुष होते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजी नेहमी खरं बोलत त्यांना हिंसा आवडत नाही. त्यांच्या जन्मदिन आपण हिंसा दिन म्हणून साजरा करतो. ते आयुष्यभर देशासाठी खूप केले. त्यांनी देशाची खूप सेवा केली. सर्व भारतीय त्यांना राष्ट्रपिता म्हणतात. असा या 2 पुरुषाच्या तर 30 जानेवारी रोजी झाला. एवढं बोलून मी माझी खूप नमस्कार. माझे नाव डिंपल आहे. आज 2 ऑक्टोबर आपण सर्वजण गांधी जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. महात्मा गांधीजीचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर इथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. बापू आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखतात. सत्य, अहिंसा, सत्यग्रहण हे गांधीजीचे जीवनाचे मूळ मंत्र होते. गांधीजींनी लोकांमध्ये प्रेम आणि बंधुभाव वाढवला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. Today is 2nd October. We are celebrating Gandhi Jayanti. I wish you all a very happy Gandhi Jayanti. Mahatma Gandhi was a great leader of India. We pray Bapu. He is the father of our nation. We stand up to be honored, and we should follow his teaching and ideology. Thank you. नमस्कार. तबस्सुम मुबारक इफ्ता सावे. आप सभी को मेरा प्रणाम. मेरा नाम तबस्सुम है. आज गांधी जयंती है. महात्मा गांधी एक महान पुरुष थे. उनका जन्म 2 अक्टूबर 1869 को हुआ था. उनका पूरा नाम मोहनदास करमचंद गांधी था. उनके पिता का नाम करमचंद गांधी था. उनकी माता का नाम पुतलीबाई था. हम उन्हें बापू जी कहते थे. वह हमारे देश के राष्ट्रपिता है. वह हमारे देश के आज़ादी के लड़ते. उन्होंने भारत को आज़ाद कराया था. उनकी मृत्यु 30 जनवरी 1978 को हुई थी. Today is Mahatma Gandhi Jayanti. 2nd October 1869 in Gujarat. His full name Mohandas Karamchandra. His father name Karamchand Gandhi. His mother name Putlibai. His wife name Kasturba Gandhi. His Bapu. His 13th January 1869 in Gujarat. सभी को मेरा प्रणाम. मेरा नाम आलिया तली है. आज गांधी जयंती है. उस पर एक कविता सुनाती हूँ. बापू तेरा हिंदुस्तान याद रखे तेरी पहचान. नोटों में है तेरी फोटो, नोटों में है तेरा नाम. बच्चे जगते सुबह शाम, नेता भी निकाले नाम. सारा देश करे प्रणाम. छुपा तुझमें हिंदुस्तान. आज़ादी तूने दिलाई, अंग्रेजों को धूप चटाई. ना बम फोड़ा ना बंदूक चलाई, अंग्रेजों की हुकूमत की हुई विदाई. तू भारत की गौरव गाथा, तू भारत का है अभिमान. बन भारत का भाग्य विधाता, बना स्वतंत्र की पहचान. अर्जुन मेहरबान इफ्ता पाची. Good morning everyone. Peace on Gandhi Jayanti. My name is Arjun Merban. Today is 2nd October. We are celebrating Gandhi Jayanti. I wish you all a very happy Gandhi Jayanti. Mahatma Gandhi was a great leader of India. We call him Bapu. He is the father of our nation. He taught us to honest and truthful. Thank you. त्यानंतर रिया शब्दे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रिया शब्दे तलवी. आदरणीय उपस्थित मान्य आणि माझे प्रिय मैत्रिणींनो, आजची दिनांक 2 ऑक्टोबर गांधी जयंती साजरी करीत आहोत. हा दिवस गांधीजींचा जन्मदिवस आहे. त्यांना आपण राष्ट्रपती किंवा बापूजी म्हणतात. एवढे माझे 2 शब्द म्हणून मी संपवते. यानंतर आलिया शकील तडे इफ्ता पाची. My name is Alia Shakil Todi. Today is Gandhi Jayanti. Mahatma Gandhi was great Indian leader and freedom fighter.
He was born 2 October 1869 in Porbandar, Gujarat. His father name Karamchandra Gandhi and his mother name Putlibai. He sacrificed his life for the sake of our freedom. Gandhi is the symbol of love, peace, honesty and truth. He used tools like satyagraha and glorious works and achievements. He referred to use Mahatma for his works, glorious to use achievements. People call him the father of the Actaeon for his activities. We celebrate his birthday, Gandhi Jayanti in India. Gandhiji principle and direction continue to inspire the country. Thank you. गुड खूप छान. यानंतर जुनेद फिरोज इयत्ता 4. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव जुनेद फिरोज. आज आपण महात्मा गांधीजींची जयंती साजरी करत आहोत. गांधीजींना आपण राष्ट्रपिता म्हणतो. त्यांनी संत आणि हिंसाचार यांच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे आयुष्य साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम यांसाठी ओळखलं जातं. आपण जर स्वच्छता, सत्य आणि हिंसाचा मार्ग आचरणात आणला तर त्याच्या गांधीजींना श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद. यानंतर अशफाक फिरोज इयत्ता 4. आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्रांनो, आज आपण गांधी जयंती साजरी करत आहोत. हा दिवस महात्मा गांधींचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला. गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोठं काम केले. त्यांनी नेहमी सांगितलं, सत्य आणि अहिंसा हेच आपले खरं शस्त्र आहेत. त्यांनी सत्याग्रह, दांडी आणि महाराज छोटो आंदोलन यासारख्या चळवळी केल्या तर खूप साधं आयुष्य जीवन ठेवले. ते नेहमी खादीचे कपडे घालत, चरखा चालवत. आपण जरा प्रामाणिक राहिलो, प्रेमाने वागलो आणि शांततेने जगलो तर ते गांधींना श्रद्धांजली ठरले. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जास्मिन कुलबांतडी. आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधीबद्दल सांगणार आहे. गांधीजी आपल्या भारताचे राष्ट्रपिता आहेत. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं होतं. गांधीजींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सत्य, अहिंसा आणि प्रेम या मार्गाचा अवलंब केला. ते म्हणायचे, हिंसा नको, सत्तेच्या मार्गाने लढा. त्यांनी दांडीमार्च, सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनासारख्या चळवळींनी इंग्रजांना मागे हटायला भाग पाडलं. गांधीजींनी साधेपणाचं आयुष्य जगलं. ते खादी वापरत आत्मनिर्भर राहायला शिकवत. गरीब, शेतकरी आणि सामान्य लोकांसाठी ते नेहमी पुढे असायचे. आज आपण ठरवूया की गांधीजींच्या शिकवणुकीनुसार आपण चांगले, प्रामाणिक आणि शांततेने जगणारे नागरिक होऊ. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. आज गांधीजीची जयंती आहे. आपली देशासाठी आपला गांधीजी आपल्या देशासाठी जगले. मी 2 शब्द बोलून खूप छान. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अर्शिन तन्वी आहे. आज 2 ऑक्टोबर आहे. आज आपण गांधी जयंती साजरी करत आहोत. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी